कॅन्सर झाला हे कसं कळतं नेमकं? तुम्हाला कसं कळलं होतं? त्यावेळेस माझ्या डोक्यात क्लिक झालं की किमोथेरपी म्हणजे आपल्याला कॅन्सर झाला. की तुम्हाला 3च महिने जगणार असं सांगितलं होतं. की इतक्या कमी वयामध्ये तुला कॅन्सर होऊ तरी कसा शकतो, आणि ते पण अवघ्या 18व्या वर्षी. का त्रास सहन करण्यापेक्षा आपण मेलेलं बरं. तुम्हाला जेव्हा हे कळलं की कॅन्सर झालाय, त्याची स्टेज डिटेक्ट करण्यापर्यंत ती प्रोसेस कशी होती? ज्यावेळेस मी माझे रिपोर्ट बघितले आणि त्याच्यामध्ये जे आपलं जे कॅन्सरच्या जे सेलचा जो रेशो असतो तो खूप जास्त होता. पण तुम्हाला 4थ्या स्टेजचा आहे, मग तुमचे उपचार सुरू कसे झाले? पहिले डॉक्टर काय बोलले की आता आम्हाला तुझी स्टेज 4 आहे, तर आम्हाला डायरेक्ट तुझी सर्जरी करता येणार नाही. पण ती केमो कशी असते? तुम्ही टोटल केमो किती? 12 केमो घेतले. मी ऍडमिट झालो की मग इंजेक्शन थ्रू मला ते 2 दिवस किमो द्यायचे. त्यांनी मला फक्त एक 5% सर्वायवल चान्सेस दिले होते. 22 तासांची सर्जरी करून फक्त 5% चान्सेस आहेत ते. त्याच्यानंतर माझ्या पोटामध्ये आहे ना तिथे इन्फेक्शन झालं होतं. नांदेडकडचेच डॉक्टर होते ते आयसीयू मध्ये. ते म्हणायचे की फेंटॅनिल म्हणून जोरजोरात ओरडायचं आयसीयू मध्ये. मग माझं पोट खूप दुखायला लागलं की मी फेंटॅनिल द्या म्हणून मी ओरडायचो आयसीयू मध्ये. म्हणजे सगळा स्टाफ म्हणजे हसायचा की म्हणजे पेशंट डायरेक्ट ड्रग्स मागतोय. नमस्कार, story.com या विशेष पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी विशाल. आपल्या देशात जेव्हा स्टेज 4चा म्हणजे फायनल स्टेजचा कॅन्सर होतो तेव्हा वाचण्याची शक्यता जवळपास नसते, म्हणजे नसल्यास जमा असते. आणि कॅन्सर झाला हे समजूनच जवळपास अर्धे लोक त्यांचा आत्मविश्वास गमावून बसतात आणि यानंतर ते त्यातून वाचवणं त्यांना कठीण होऊन जातं. पण माझ्यासमोर एक अशी स्टोरी आहे. वयाच्या 18व्या वर्षी एका मुलाला कॅन्सर असल्याचं डिटेक्ट झालं. जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला तो थेट 4थ्या स्टेजचा होता. वाचण्याची कोणतीही शक्यता नव्हती. डॉक्टरांनी सांगितलं आयुष्यातले फक्त 3 महिने राहिलेत, जगून घे. या मुलाने नंतर आयुष्य जगायला सुरुवात केली, पण जिद्द होती आणि महत्वाकांक्षा होती, विल पॉवर होती की मला यातनं बरं व्हायचंय. 12 केमोथेरपी केल्या, 3 महिने व्हेंटिलेटर, शेकडो गोळ्या, औषधं, इंजेक्शन. आणि ही सगळी स्टोरी जर ऐकली तर तुम्हाला सुद्धा आपल्या आयुष्यातली जी दुःख असतात ती किरकोळ आहेत असं वाटायला लागेल. कारण कॅन्सरमधून बरं होणं हा प्रवास कसा असतो, कॅन्सर बरा कसा करायचा, त्यात अडचणी काय असतात, यातल्या सगळ्या बाजू उलगडण्यासाठी माझ्यासोबत डॉक्टर निशांत चव्हाण आहेत, जे पुण्यात आत्ता प्रोफेसर आहेत. वयाच्या 27व्या वर्षी म्हणजे ज्याला 18व्या वर्षी कॅन्सर डिटेक्ट झाला होता त्या मुलाने वयाच्या 27व्या वर्षी इकॉनॉमिक्समध्ये PhD केली आणि आज ते वाडिया कॉलेजमध्ये इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक आहेत. तरुण वयात PhD करणारा मान तर मिळवलाच, पण ही स्टोरी कॅन्सर पेशंटची आहे, ज्यांना कॅन्सरविषयी माहिती घ्यायची आहे. त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट तर अत्यंत माहिती देणारा आणि माहितीपूर्ण आहे. पण कॅन्सरविषयी अवेअरनेससाठी आणि यातून लढायचं कसं, विल पॉवरचं महत्त्व कसं असतं, या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी हा आजचा पॉडकास्ट आहे. तुमचं खूप खूप स्वागत story.com मध्ये. थँक्यू सर. अर्थातच तुमच्या कॅन्सरविषयी स्टोरी आहे, पण आपण जसं आधी या पॉडकास्टच्या सुरुवातीला म्हणालो की तुम्हाला 3च महिने जगणार असं सांगितलं होतं. म्हणजे कॅन्सर झाला हे कसं कळतं नेमकं? तुम्हाला कसं कळलं होतं? म्हणजे मुळात असं झालं होतं की मी SYBA फर्ग्युसन कॉलेजला असताना दिवाळीला गावाच्या सुट्ट्यामध्ये गेलेलो होतो घरी. तर माझं असं पोट वगैरे ते माझं दुखत होतं. म्हणजे अचानक असं नेमकं असं झालं की 1-2-3 दिवस असं सारखं कंटिन्युअसली माझं पोट दुखत होतं. तर मग मी तालुक्याच्या ठिकाणी किनवट या गावी गेलो. डॉक्टरांनी गोळ्या वगैरे दिल्या. म्हणजे 2-3 दिवस असं माझं पोट हे थांबलं दुखण्याचं. पण परत 2-3 दिवसानंतर परत पोट हे दुखतच राहिलं. नंतर मी नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणी गेलो. तर डॉक्टर बोलले की कोलोनोस्कोपी वगैरे ते करून आपल्याला चेक करावं लागेल की नेमका प्रॉब्लेम काय आहे. तर मग माझ्या मनात भीती बसली की कोलोनोस्कोपी मला वाटलं ऑपरेशनच आहे. तर मग मला असं वाटलं की आपण कोणत्या तरी चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊ. तर मी ऑनलाईन सर्च केलं की भारतातलं कोणतं चांगलं हॉस्पिटल आहे पोटासाठी. तर ते होतं आयसेन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोलॉजी. ते होतं हैदराबादला. कारण की ते किनवटवरनं 4-5 तासाचा हा रन होता जाण्यासाठी. तर आम्ही तिथे गेलो. कोलोनोस्कोपी वगैरे ते माझी सगळी केली त्यांनी आणि घरच्यांना सांगितलं की याचं एक ऑपरेशन छोटं करावं लागेल. घरचे पण तयार झाले की घरच्यांना काही फक्त याचा आजार हा बरा होण्यासाठी. तर मग त्यांनी ऑपरेशन माझं केलं तिथे. म्हणजे मी 15-1 दिवस व्हेंटिलेटरवर होतो तिथे पण ICU मध्ये. नंतर ज्यावेळेस डॉक्टरांनी ज्यावेळेस चेकिंग करण्यासाठी आले होते की या पेशंटला आपल्याला किमोथेरपी वगैरे द्यावं लागेल, त्यावेळेस माझ्या डोक्यात क्लिक झालं की किमोथेरपी म्हणजे आपल्याला कॅन्सर झाला. म्हणजे मी शॉकमध्ये होतो की
आपल्याला इतक्या कमी वयामध्ये कॅन्सर वगैरे काही आपल्याला सवयी वगैरे तर काहीच नव्हत्या मुळामध्ये मला. म्हणजे मी जिमला वगैरे ते जायचो, म्हणजे फर्ग्युसनला असताना म्हणजे रोज 1 तास व्यायाम वगैरे ते सगळं असायचं. मग ते कळालं की मला असं कसं तरी झालं, म्हणजे ठीक आहे म्हटलं की आता झालं, आपण पुढे काय करायचं. की नंतर मग काय झालं की आम्ही मग डिस्चार्ज वगैरे त्यांनी दिला आम्हाला. मग गावी आलो. गावी आल्याच्या नंतर मग मला ओमिटिंग वगैरे त्या खूप सारख्याच होत होत्या. की मग तिथलचे डॉक्टर म्हटले की इथं तुम्ही काही ठेवू नका, याला चांगल्या, म्हणजे त्यांनी सुचवलं होतं की टाटा हॉस्पिटल हे कॅन्सरचं तिथे आहे, तर तुम्ही त्यांना तिथे घेऊन जा. मग ज्यावेळेस मी तिथं गेलो, म्हणजे वय माझं अगदी असेल 18 वर्ष, म्हणजे काहीच नाही, म्हणजे किंवा ते शब्द ऐकूनच मला असं कॅन्सर झाला म्हणजे काही कळतच नव्हतं. म्हणजे त्या काळामध्ये हा कॅन्सर झाला, ठीक आहे, म्हणजे असं कॅज्युअली. म्हणजे मग आम्ही टाटा हॉस्पिटल मुंबई येथे गेलो. फर्स्ट माझी मीटिंग होती एका डॉक्टर सोबत, कन्सल्टेशन असतं म्हणजे तिथे. मुळात त्यांनी काय बोललेत की मला की इतक्या कमी वयामध्ये तुला कॅन्सर होऊ तरी कसा शकतो, आणि ते पण अवघ्या 18व्या वर्षी. म्हणजे की आता माझं कुठं जगणं चालू झालंय इथून पुढे, आणि त्याच ठिकाणी जर मला कॅन्सर झाला असं कळालं की मग मी शॉक मध्ये होतो. म्हणजे अर्धा तास वगैरे ते मी रडून घेतलं, म्हणजे पूर्ण म्हणजे अर्धा तास. त्याच्यानंतर मी कधीच, म्हणजे आज 8 वर्ष झाले कॅन्सरमुळे तर मी रडलो नाही. म्हणजे जो काय होतं अर्धा तास रडालो. मग त्यांनी मला किमोथेरपीचं सांगितलं, आपल्याला असं असं ट्रीटमेंट घ्यावं लागेल, आणि तुझ्याकडे आता हैदराबादचे डॉक्टर बोलले होते. घरच्यांना सांगितलं होतं, त्यांनी मला सांगितलं सुद्धा नव्हतं की 3-4 महिने हा पेशंट वाचेल, म्हणजे तुमचा मुलगा आहे तो वाचेल. आणि मग मला कळालं की त्यावेळेस माझी रिएक्शन काय असेल. मी त्यावेळेस पासपोर्ट काढायला मी पुण्यामध्ये आलो, की मी म्हटलं की असं पण मरणारच आहे, चला आपण पूर्ण जग फिरून तरी मरू, किमान काहीतरी आपल्या त्या 2-3 महिन्यामध्ये. मग आलो, पासपोर्ट वगैरे त्यांनी काढलं. पण त्यावेळेस काही मला कुठं बाहेर जाणं वगैरे नाही झालं. पण नंतर मग डॉक्टर विकास ओस्तवाल म्हणून होते, म्हणजे त्यांनी म्हणजे एका मुलाप्रमाणे मला हे केलं. की त्यांचा एक स्टडी होता, HSF म्हणून स्टडी होता, की त्याच्यामध्ये तू भाग घेशील का रे. म्हटलं हो सर, मला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे एक स्टडी पेशंट म्हणून मला त्यांनी ट्रीटमेंट चालू केलं. नाही, तुम्हाला जेव्हा हे कळलं की कॅन्सर झालाय, त्याची स्टेज डिटेक्ट करण्यापर्यंत ती प्रोसेस कशी होती? स्टेज कधी कळली? तुम्ही टाटाला गेलात की कुठल्या दुसऱ्या हॉस्पिटलला गेलात? हा, म्हणजे स्टेज म्हणजे मला जी कळाली ती मला टाटा हॉस्पिटलमध्ये, ज्यावेळेस मी माझे रिपोर्ट बघितले, आणि त्याच्यामध्ये जे आपलं जे कॅन्सरच्या जे सेलचा जो रेशो असतो तो खूप जास्त होता. म्हणजे एक 16 to 17% असं काहीतरी आहे त्यांची ती रेंज. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस माझं एक सगळ्यात मोठं ऑपरेशन झालं होतं, एक 22 तासाचं, तर त्याच्यामध्ये एक T4 म्हणून त्यांनी काहीतरी लिहिलेलं होतं. डायरेक्टली मला त्यांनी काही सांगितलं नव्हतं, पण मी ते वाचूनच त्याच्यामध्ये, मग मी जर पेशंटला जर सांगितलं तर पेशंट घाबरेल ना. बरोबर. मुळात त्यांनी मला सांगितलंच नव्हतं की तुला कॅन्सर झाला, पण मी वाचनाची आपल्याला सवय, म्हणजे रिपोर्ट आले की मी बघायचो, आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की IV स्टेज 4 कोलन कॅन्सर म्हणून. म्हणजे जेव्हा स्टेज 4 तुम्हाला डिटेक्ट झाली तेव्हा तुमच्या समोर 2 ऑप्शन असतील. म्हणजे एक तर तुम्हाला त्या इमोशनल ट्रॉमा मधून बाहेर यायचं होतं, आणि दुसरं तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची होती. त्या गोष्टीतून तुम्ही ओव्हरकम कसं केलं? कारण इथेच पहिल्यांदा माणूस फसतो. हो, अगदी बरोबर तुमचं. म्हणजे मुळात त्यावेळेस मी म्हटलं जिद्द होती, की म्हणजे मला काही कळतच नव्हतं मुळात, म्हणजे कॅन्सर झाला आहे ते सगळं. मग डॉक्टरांनी बोलले की एक स्टडी आहे, तर त्याच्यामध्ये तू सहभाग घेशील का. मी म्हटलं ठीक आहे बघ, घेईल मी तुमच्यासोबत सहभाग, म्हणजे त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. मग घेतला. ते काय बोललेत की हे याच्या अशा 21 दिवसाला एक सायकल असते, तर रोज तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत. मी म्हटलं चालेल. म्हणजे मी त्या गोष्टीचा विचारच नाही केला की मला कॅन्सर आहे आणि माझ्यासाठी 3 महिने राहिले. डॉक्टरांनी जे जे सांगत राहिले मी ते करत गेलो. जर तुम्हाला जर योग्य वेळी आणि योग्य डॉक्टर जर भेटले, आणि जर तुमचा कॅन्सर जर लवकर जर डिटेक्ट झाला ना, तुम्ही खरंच वाचू शकता. पण तुम्हाला 4थ्या स्टेजचा आहे, मग तुमचे उपचार सुरू कसे झाले? म्हणजे काय त्याच्या केमो, मग बाकी उपचार असतील सगळ्या गोष्टी. म्हणजे पहिले डॉक्टर काय बोललेत की आता आम्हाला तुझी स्टेज 4 आहे, तर आम्हाला डायरेक्ट तुझी सर्जरी करता येणार नाही, मग आम्हाला तुला किमो द्यावं लागते. तर मला त्यांनी वर्षभर, 1 वर्ष पूर्ण किमोथेरपी, म्हणजे 21 दिवसाची ती सायकल चालू असायची. म्हणजे पहिले 1-2 दिवस इंजेक्शन असायचं, म्हणजे असं पूर्ण बॉडी मधनं, आणि हा पूर्ण हात सुजून जायचा, म्हणजे असा काळा पडायचा. म्हणजे मी आईस वगैरे मी स्वतःच लावायचो, म्हणजे घरच्यांचं हातातूनच. म्हणजे पहिले 2 दिवस काय असायचं, हातातूनच त्यांनी मला सलाईननेच ते 2 दिवस द्यायचे, आणि असा पूर्ण हात वगैरे ते
पूर्ण सुजून जायचा. आणि त्याच्यानंतर रोज सकाळी 500 mgच्या 4 गोळ्या, संध्याकाळी 4 गोळ्या, म्हणजे मी रोज 4000 mg गोळ्या खायचो. ते 15 दिवसासाठी, आणि 8 दिवस ते मला रिकव्हरीसाठी द्यायचे. आणि मग परत 21 दिवसानंतर सायकल असायची माझी. मग ती केमो कशी असते? तुम्ही टोटल केमो किती 12 केमो घेतले. नेमकी त्याचे स्टेज कसे असतात? त्या केमो मध्ये काय काय केलं जातं? कारण केमोचा खूप त्रास होतो असं अनेक पेशंट सांगतात. हो, केमो मध्ये काय असतं की म्हणजे एक तुमचं प्लॅन तयार होतो. डॉक्टर जे ऑन्कोलॉजिस्ट असतात ते प्लॅन तयार करतात की यांना कोणत्या प्रकारचा, म्हणजे अकॉर्डिंग टू पेशंट ते तयार करतात. मग तसा माझा प्लॅन तयार झाला की यांना आता केमो द्यायचा. म्हणजे माझी अशी सायकल असायची की पूर्ण 21 दिवसाची सायकल होती. म्हणजे पहिल्या दिवशी मला जनरल डे केअर मध्ये ऍडमिट व्हावं लागायचं. मी ऍडमिट झालो की मग इंजेक्शन थ्रू मला ते 2 दिवस किमो द्यायचे. म्हणजे त्याच्यामध्ये वॉमिटिंग होणं, डायरिया होणं, आणि त्याच्यात इथं माझ्या पोटाला बॅग होती, म्हणजे त्याला इलोस्टोमी बॅग म्हणतात. तर मला डायरियाचा तितका काही प्रॉब्लेम नाही झाला, कारण की डायरेक्ट बॅग मध्ये यायचं. तर म्हणजे मला किमोथेरपीचा तितका त्रासच नाही जाणवला. म्हणजे मुळात म्हणजे जे काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे इंजेक्शन वगैरे ते द्यायचं, म्हणजे 2-3 दिवस तो त्रास व्हायचा, आणि त्याच्यानंतर मला 15 दिवस गोळ्या खायच्या असायच्या. मी रोज सकाळी 4 आणि संध्याकाळी 4 अशा 8 गोळ्या खायचो. पण मला असा त्रास काही जाणवला नाही त्याच्यामधून किमोमध्ये. आणि मग त्याच्यात तुमच्या काही सर्जरी झाल्या का, किंवा काय कोणकोणत्या सर्जरी होत्या त्या? म्हणजे सगळ्यात पहिली माझी जी सर्जरी झाली ती एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोलॉजी, ती हैदराबादला. ती पोटासाठी पोटासाठी, म्हणजे इथं इलोस्टोमी बॅग, अशी इथं इलोस्टोमी बॅग त्यांनी लावलेली होती. तर त्याच्यामध्ये मोशन वगैरे ते त्यातनंच व्हायचं. म्हणजे ते 3 वर्ष होतं, 2016 पासून ते 2020. आणि त्याच्यानंतर माझ्या 12 किमोथेरपी झाल्यात. आणि 12 किमोथेरपीच्या नंतर ज्यावेळेस माझा कॅन्सर 4th स्टेज पासून ते 2nd स्टेजवर आला, तर त्यावेळेस एक डॉक्टर अविनाश सकलानी सर म्हणून खूप मोठे दिग्गज डॉक्टर आहेत ते, त्यांनी मग माझं ऑपरेशन करायचं ठरवलं. म्हणजे एक 20-22 तासाचं ते ऑपरेशन होतं. की त्याच्यामध्ये ते म्हटलेत की हे जर ऑपरेशन जर केलं तर तू वाचू शकतोस, नाही तर असे पण तुझ्याकडे एक 6, 7, 8, 9 जे किमोथेरपी घेतल्यामुळे थोडं अजून माझी लाईफ वाढलेली होती. म्हणजे 1 वर्ष मला जास्त भेटणार होतं. मग मी म्हटलं त्रास इतका मला खूप होत होता, तर मी म्हटलं ठीक आहे, आता डॉक्टर इतकं हे म्हणतात तर आपल्या चांगल्यासाठीच ते बोलत असतील. तर मी म्हटलं चालेल सर, तुम्ही माझं ऑपरेशन वगैरे ते तुम्ही करू शकता. मग आणि त्यांनी मला फक्त एक 5% सर्व्हायवल चान्सेस दिले होते की त्या सर्जरीमध्ये एक 5-1% आहेत. 22 तासांची सर्जरी करून फक्त 5% चान्सेस आहेत की तुम्ही वाचण्याचा. मग मी असा विचार केला की इतका त्रास सहन करण्यापेक्षा आपण मेलेलं बरं. म्हणून मी डॉक्टरांना म्हटलं की ठीक आहे सर, तुम्ही माझं ऑपरेशन करा. आणि माझी ती सर्जरी वगैरे त्यांनी केली. सर्जरी झाल्याच्या नंतर ते बोलले की पेशंटला 48 तासाच्या नंतर तुम्हाला जाग येईल. पण मला जाग आली 12 ते 13 तासात. असे माझे डोळे असे सुजलेले होते. म्हणजे ते सगळे शॉक मध्ये होते. म्हणजे त्यावेळेस मला आई बाबाला भेटायचं होतं, तर तोंडात व्हेंटिलेटर असल्यामुळे मला काही बोलता येत नव्हतं. तर ते पेन वगैरे ते द्यायचे, त्याच्यावर मी लिहून, मग ते अजून तो कागद असेल घरी माझ्या, मी काय लिहिलेलं मला माहित पण नाही त्याच्यावर, म्हणजे काय होतं ते. म्हणजे वडील आले होते, बेटा कसं आहे? मी म्हटलं ठीक, फक्त मान हलवली, चांगलं आहे. त्याच्यानंतर माझ्या पोटामध्ये आहे ना, तिथे इन्फेक्शन झालं होतं. म्हणजे मला कंटिन्युअसली 4-5 दिवस 105, 104, 105 डिग्री ताप यायची. म्हणजे डॉक्टरांना पण कळत नव्हतं की इतकी ताप याला काय येत आहे. मग त्यांना काय वाटलं की याला इन्फेक्शन झालं. मग त्यांनी काय केलं की लगेच त्यांनी बोलले की 6-7 दिवसानंतर 20-22 तासाचं ऑपरेशन झालं. लगेच त्यांनी 12 तासाचं माझं ऑपरेशन केलं. आणि त्यावेळेस काय केलं, त्यांनी मला टाकेच मारले नाही. म्हणजे इथं तुम्ही बघू शकता की इतका जो गॅप होता 4 बोटाचा, त्याच्यामध्ये त्यांनी कधीच टाके मारलेले नाहीत. आणि इन्फेक्शन नाही व्हावं म्हणून. आणि नंतर काय करायचे, डॉक्टर रोज यायचे आयसीयू मध्ये असताना, असे 4 बोट जे होते सगळे हे असे पूर्ण आतमध्ये टाकायचे आणि असं पूर्ण फिरवायचे. म्हणजे जसं मला असं याच्यातलं सगळं मांस दिसायचं. म्हणजे आपलं पोट मधोमध फाडलं होतं. पोट मधोमध फाडलं होतं. हे इथून असे 3 मोठे मोठे टाके मारले, इकडून टाके मारलेत, आणि हा जो मधातला जो गॅप होता तो त्यांनी टाकेच मारलेले नाहीत. मी म्हटलं सर त्या टाके काय नाही मारले, तुम्हाला ते दिसतं? नाही, ते तुला लास्ट टाइम आम्ही पूर्ण टाके मारले होते, 140 टाके होते ते, तर त्याच्यामुळे ते इन्फेक्शन होते म्हणे, तुला ताप येते याच्यामुळे मग मी आता टाके नाही मारणार म्हटले.
मग ते रोज म्हणजे इतकं म्हणजे तो त्रास म्हणजे अनबेरेबल होता. म्हणजे विचार करा ना, तुमच्या पोटामध्ये एक डॉक्टर येतो, असे 4 बोट असे पूर्ण आतमध्ये टाकून असं फिरवायचं. म्हणजे मी त्या पहिले 4-5 दिवस मी खूप ओरडलो. म्हटलं म्हणजे डॉक्टर आणि ते करणार सगळं तरी नाही. दिसायचं ते तुम्हाला. दिसायचं म्हणजे लिटरली मला ते दिसायचं. डॉक्टर असे आतमध्ये बोटं टाकायचं आणि आपल्या लेयर असतात ना, ते म्हणजे पांढरी लेयर वगैरे ते आतमधली मला ती दिसायची. आणि मग मला असं यूज टू झालो होतो मी त्यांच्यासोबत, की मग मी ते सलाईनचं ते पाणी आतमध्ये टाकतात ना, हां, तर हां. मी अशी सलाईनचं पाणी आतमध्ये टाकायचो. म्हणजे बघायचो, की आतमध्ये डॉक्टर कसे करायचे. डॉक्टरच म्हणजे परेशान असायचे, की म्हणजे काय माणूस आहे, म्हणजे तो स्वतः बघतो आतमध्ये. म्हणजे तुम्ही स्वतःच्या पोटात पाणी टाकू लागायचा आणि हा तिथे ते म्हणजे फाडलं त्यांना होतं. मदत करायचो मी, म्हणजे मी कॅज्युअली घ्यायचो. हां. मला इतकं माहित होतं, की आपण ओरडलो, हं. काही जरी केलं, तरी पण ते आपल्याला ते गरजेचंच आहे हां, करणं. हां, मग हां. शांत बसलेलंच चांगलं आहे. हो. त्याच्यामुळे मी शांत बसायचो आणि ते साफ करताना. आणि मग असं झालं, की म्हणजे इतका त्रास व्हायचा, की नाही म्हणजे पेन खूप व्हायचं मला. हं. मग ते डॉक्टर एक आपले नांदेडकडचेच डॉक्टर होते ते आयसीयू मध्ये. ते म्हणायचे, की फेंटेनिल म्हणून जोरजोरात ओरडायचं हं, आयसीयू हं, मध्ये, हं. की म्हणजे तुला मला माहित नव्हतं फेंटेनिल पेन काय. रिलीफसाठी. पेन रिलीफसाठी. हं. मग माझं पोट खूप दुखायला लागलं, की मी फेंटॅनिल द्या, फेंटॅनिल द्या म्हणून मी ओरडायचो आयसीयू हां. मध्ये. म्हणजे सगळा स्टाफ म्हणजे हसायचा, हां, की म्हणजे हां. पेशंट डायरेक्ट ड्रग्स मागतोय. हे सगळं टाटामध्ये. टाटामध्ये हां. सेकंड फ्लोअरचं आयसीयू आहे तिथे, हां, हां. म्हणजे प्रशस्त आयसीयू आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर मला मॉर्फिन पण दिली त्यांनी, फेंटॅनिल सुद्धा दिली. दोघाचा पण असर होत नव्हता. हं. मग दोन्ही मिक्स करून ते चढवायचे. आणि फॉर एक्झाम्पल आता गळ्यामध्ये जर मला हे येत नव्हतं, काय खोकला वगैरे जर नाही आला, तर डायरेक्ट इथे इंजेक्शन घालायचे नरड्यात? नरड्यात. हं. डायरेक्ट असं इंजेक्शन खूप व्हायचे आणि मग मला लगेच खोकला यायचा. आणि फॉर एक्झाम्पल इथं छातीमध्ये ब्लड ब्लॉक झालं, हं. तर अॅनेस्थेसिया वगैरे मला काही नाही द्यायचे. हं. अशी मोठी निडल असायची ती, म्हणजे थोडं इथं जनरल काहीतरी थोडं द्यायचे म्हणजे, हं. पण पूर्ण अॅनेस्थेसिया द्यायचे नाही. हं. मग डायरेक्ट आतमध्ये इंजेक्शन खुपसायचे आणि रक्त बाहेर काढायचे. म्हणजे भूल न देताच. भूल न देताच. म्हणजे ते थोडी नॉर्मल जी काही असते तितक्या पाठपुरती द्यायचे, पण तो त्रासच आहे ना. म्हणजे पूर्ण बेहोश नाही करायचे, हं. पण हा इतकाच पार्ट जो आहे थोडा बेहोश करायचे, पण ते खुपसवत आणि ते सगळंच कळतं ना आपल्याला तुम्हाला काही. त्रास तर. आपण जे जागा असतो ना. हां. आणि पाठीमध्ये पण सुद्धा मला ब्लड ब्लॉक वगैरे ते झालं, तर पाठीमागे पण सुद्धा त्यांनी नळी बसवली होती डायरेक्ट. म्हणजे अक्षरशः मी एक दीड दीड नाही, एक 15 ते 20 दिवस मी आपली जी लेफ्ट बाजू आहे का, हं, त्याच्यावरच झोपून होतो हं. ना. या राईट बाजूला ते लावलेलं होतं, ते पूर्ण दुखायचं आतमधनं. बरोबर. आणि हे पूर्ण रक्त जे खराब ड्रेनेज होतं, हे इकडून असे 3 ड्रेनेजचे पाईप होते, इकडून असे 3 ड्रेनेजचे पाईप, पाठीमागे पाईप, हं. हे सगळं घेऊन मी चालायचो. इतका त्रास असून सुद्धा डॉक्टर काय म्हणायचे, तू जर चालला तरच तू वाचशील, हं. नाहीतर काहीच नाही. म्हटलं ठीक आहे. म्हणजे डॉक्टर म्हटले तसं. म्हणजे मी ते आयसीयूचे असे गोल राऊंड मारायचो. म्हणजे रोज सकाळी उठून माझं तेच काम असायचं. एक राऊंड तरी मारायचा रोज. मला अजून पण मी जर ते केलं नसतं, तर मी जिवंत सुद्धा राहू शकलो नसतो. आणि हे सगळे ट्रीटमेंट करताना सोबत कोण असायचं तिथे? तिथे आई वडील घरी ते पैशाची जुळवाजुळव ते गावाकडे असायचे. हां. तर माझा भाऊ, माझा मावशीचा मुलगा, म्हणजे तो पण शिक्षण घेत होता. म्हणजे 15 दिवस एक जण थांबणार, भाऊ थांबणार, किंवा कधी मावशीचा मुलगा थांबणार, कधी मामाचा मुलगा थांबणार, हं. इतकेच, बाकी कोणी नाही. पण याच्यामध्ये आता ज्या सगळ्या सर्जरी झाल्या, सगळ्यात त्रासदायक सर्जरी कोणती होती? जी 20 ते 22 तासाची होती ना, त्याच्यामध्ये काय करतात, की ते हे पूर्ण ओपन करतात. पोट हे ओपन सर्जरी असते. फाडतात. पूर्ण फाडतात. हं. आतमधलं जे खराब पार्ट होतं, म्हणजे स्टेज 4 म्हणजे मेटॅस्टिक कोलन कॅन्सर आहे तो. म्हणजे जो खराब पार्ट आहे ना, तो सगळा बाहेर काढून टाकतात. हं. आणि जे काही आतमध्ये चांगलं आहे फक्त तितकंच ठेवतात. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 4 ते 5 तासाची ती किमोथेरपी देतात. हं. आणि त्या किमोथेरपीमध्ये 95% पेशंट जातात. म्हणजे तिथेच माणूस मरतो तिथेच कॅन्सरमध्ये. मला असं डॉक्टरांनी सांगितलं होतं, हां. की त्या किमोथेरपीमध्ये तू जर वाचला, तर तुला कधीच काही होणार नाही. म्हणजे एक माझं तुम्हाला उदाहरण, म्हणजे माझा एक मित्र होता, की त्याला सेम तसंच मला जसं ऑपरेशन करून मी जसं वाचलो होतो, तर त्यांचं पण त्यांनी तसंच केलं होतं. त्याच्या पोटामध्ये पाणी वगैरे ते सगळं झालं होतं. हं. तर मी त्याला ऑपरेशन थिएटरपर्यंत नेऊन सोडलं. काही नाही, मी बरा झालो, तू पण बरा होशील, काय आहे त्याच्यात बघ म्हटलं, मी इतका चांगला आहे. तर मला त्याच्या वडिलांचा 1-1.5 तासानंतर फोन आला, की तो गेलाय म्हणे ऑपरेशन थिएटर. तुमच्या सोबतचा माझ्या patient. सोबतचाच, म्हणजे आम्ही किमोथेरपी 7-8 महिने आम्ही सोबत घेत होतो. बरोबर. हां. आणि तो मी असं सोडून आलो त्यांना, म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये, आणि 1 तासानंतर फोन येतो, की तो गेलाय म्हणून.
आणि मी वाचलोय. सेम ट्रीटमेंट चालू हा, होती सेम ट्रीटमेंट चालू होती. तिथे खतल्यासारखं झालं असेल लय. हो, खूप त्याचे वडील वगैरे त्यांनी शेती वगैरे त्यांनी विकून त्याचं ट्रीटमेंट घेत होते. आणि या काळात म्हणजे तुम्ही ते मला एक जागा दाखवली तुमच्या इथे बाजूला, हा हा ती पिशवी लावलेली होती. हा हा. आणि या काळात तुमचं शिक्षणही चालूच होतं. हो, शिक्षणही चालू होतं. मग ही पिशवी लावलेली, ट्रीटमेंट चालू, मुंबई पुणे प्रवास, तुमचं गाव नांदेडला, मग हे कसं मॅनेज करत होतं सगळं? हा, म्हणजे माझं ज्यावेळेस किमोथेरपी माझी 21 दिवसाची जी सायकल असायची, मी ज्यावेळेस किमोथेरपी घ्यायचो मग मी गावी जायचो. म्हणजे 8 दिवस हा खूप त्रास असायचा. म्हणजे बॉडी पेन, म्हणजे हे तुमचे हातपाय ते सगळे काळे वगैरे ते होत होते. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मला पुढचे ज्यावेळेस गोळ्या बंद होतात एक 7-8 दिवसानंतर, त्यावेळेस मग मी पुण्याला यायचो. म्हणजे जे कॉलेजचे काही जे कामं असायचे, म्हणजे मी फर्ग्युसनच्या हॉस्टेललाच राहायचो. तर म्हणजे हॉस्टेल येऊन एकटा राहायचो. इथं पोटाला बॅग, हॉस्टेलमध्ये मी चेंज करणार सगळं. ते म्हणजे माझे मित्रमंडळी होतीच तिथं मदत करायला. कोणी औषध पावडर टाकायचं त्याच्यावर, कोणी मलम आणून द्यायचं, म्हणजे असे सगळे म्हणजे आम्ही मिळून ते चेंज वगैरे ते करायचो. आणि एक त्याच्यातला एक असा भाग होता की मी SYBA ला असताना माझं ऑपरेशन वगैरे ते सगळे झाले. आणि त्यावेळेस आमच्या ॲन्युअल एक्झाम असायच्या. ॲन्युअल एक्झाममध्ये मी मुंबईला असताना किमोथेरपी घ्यायचो. म्हणजे 2 दिवस तिथं किमोथेरपी घेऊन सकाळी 7-8 वाजता डिस्चार्ज झालं की तिथनं मुंबईवरनं शिवनेरीनं मी डायरेक्ट पुण्याला यायचो. आणि दुपारी 2 ते 5 आमचे ॲन्युअल एक्झाम असायचे. मग मी ते डायरेक्ट अभ्यास न करता काही न करता म्हणजे वाचायचो, म्हणजे मी 1-1.5 तास मग डायरेक्ट पेपर द्यायचो. आणि BAच्या वेळेस मी फक्त 4च सब्जेक्ट दिले होते की माझं 1 इयर डाऊन नाही व्हावं म्हणून. म्हणजे मग मी BAला 2 वर्ष बॅकलॉग ठेवलेत आणि त्याचे 4 सब्जेक्ट दिले की म्हणजे ATKT म्हणून तुम्हाला 3rd इयरला ऍडमिशन भेटतं. मग त्याच्यामुळे मला 3rd इयरला हॉस्टेल दिलं नव्हतं फर्ग्युसनवाल्याने. म्हणजे त्यांचा नियम आहे की तुम्ही जर नापास जर असाल तर तुम्हाला हॉस्टेल देत नाहीत ते. म्हणजे मला वाईट वाटलं होतं की आपण इतक्या परिस्थितीत आहे की म्हणजे मी इतकं करून मी त्यांना सांगितलं सुद्धा होतं की सर मला कॅन्सर आहे, त्याच्यामुळे मी ते पेपर देऊ शकलो नाही म्हणे जो नियम आहे तो नियमच आहे. म्हणजे अपवाद नाही, अपवादात्मक काहीच नाही तिथे. मग 3rd इयरला मला हॉस्टेल वगैरे ते काही भेटलं नाही. मी मित्राच्या रूमवर राहायचो ते. मग तुम्ही ट्रीटमेंट सुरू असताना तुम्ही डिग्री पण केली? हो, डिग्री केली. कॉलेजला लेक्चरला जाताना ते पिशवी लावूनच जायचं? हो, पिशवी लावूनच जायचो. कॉलेजचे काय म्हणायचे तेव्हा मुलं? कुणाला मी सांगितलेलंच नव्हतं. म्हणजे जो माझं मित्रमंडळी होते, म्हणजे गणेश तमनर म्हणून होता एक, विनोद खेडकर म्हणून मित्र आहे, महेश मुंडे, अभिजित पाखरे ते सध्या IRS आहेत. म्हणजे हे आमचे कोर ग्रुप म्हणजे मित्रमंडळी. आणि फक्त तितक्याच लोकांना माहित होतं की ते की याला कॅन्सर आहे. आणि मी कुणाला सांगितलं नाही. जर लोकांना जर सांगितलं तर लोक सिंपती देतात. बरोबर. त्याच्या म्हटलं नको, आपल्याला सिंपती नको होती. म्हणजे जे काही होतं ते मला स्वतःला करायचं होतं. म्हणजे एक MA ला असताना एक मला इंटरनलचं प्रेझेंटेशन द्यायचं होतं. माझं पोटाला आहे ना ऑपरेशन झालेलं, टाके होते माझ्या. मी तरी सुद्धा टाके असताना मी 30 मिनिटाचं प्रेझेंटेशन दिलेलं. म्हणजे वेदना होत असताना मी 30 मिनिटाचं प्रेझेंटेशन दिलेलं. आणि त्यावेळेस आमच्या मॅडमनी मला 30 पैकी 18च मार्क दिले होते. मी मॅडम सोबत भांडण केले. मॅडम म्हटलं मी इतकं हे करून मला तुम्ही खूप कमी मार्क दिले. म्हणजे तो एक वेगळा भाग होता. पण म्हणजे एक सांगू इच्छितो की तुम्हाला किती जरी त्रास झाला की तरी पण तुम्ही जे काही तुमची इच्छाशक्ती आहे ते तुम्ही करू शकता. पण माणसाचा एक स्वभाव असतो की आपल्याला एखादा त्रास असेल तर बहुतेक लोक शेअर करतात, कारण आपल्याला सिंपती मिळते, बरं वाटतं. तो मार्ग का टाळला तुम्ही? नेमकं काय, मला आवडतच नसायचं. म्हणजे मी विचारच करायचो नाही त्याच्यावर. म्हणजे जे माझा इनर सर्कल होता, म्हणजे 7-8 मित्र, त्यांना सगळ्यांना माहित माझं याला कॅन्सर आहे ते सगळं आहे. म्हणजे तेच मला मदत करायचे. म्हणजे एक गणेश तमनर म्हणून मित्र आहे, तो UPSCच्या मेन्सला होता. मला हॉस्पिटलमध्ये हे करायचं होतं, लिव्हर बायोप्सी करायचं होतं. माझं लिव्हरचं तुम्हाला पोर्टल हायपरटेन्शनचा प्रॉब्लेम सांगितलं होतं, तर त्याच्यासाठी बायोप्सी, त्याची मेन्स असताना सुद्धा तो माझ्यासाठी मुंबईला आला होता. म्हणजे विचार करा, म्हणजे माझे जे सर्कल, जे जवळचे, जे आपल्यासाठी कधी पण मदतीला येतो ना, तितकेच जवळचे मित्र. 10 लोकांना सांगून सुद्धा कोणी मदतीला येत नाही सर. जे आपले जवळचे मित्र आहेत ना तेच येतात. बरोबर. तर ह्या काळामध्ये जेव्हा 2016 पासून ट्रीटमेंट सुरू होती, मध्ये कोविड पण येऊन गेला. हो, त्या काळात काय परिस्थिती होती? सर, कोविडमध्ये म्हणजे मी भिलेलो होतो की आपल्याला जर कोविड झाला तर आपण वाचणार नाही. पण त्याच्यामध्ये मुळात मला पहिल्या वेव्हमध्ये पण कोविड झाला. त्याच्यामध्ये मी तर ट्रीटमेंटच घेतलं नाही. पहिल्या कोविडमध्ये चेक वगैरे त्यांनी केलं होतं, घरी बसूनच
सगळे फळं वगैरे ते खायचो आणि एक डोलो 650 गोळी आणि ॲझिथ्रोमायझिन घेतली होती मी. तेच 4-5 दिवस खाल्ली आणि त्याच्यानंतर एकदम बरा झालो. आणि लगेच सेकंड वेव्ह मध्ये त्यावेळेस तर मला इतकी भीती की सगळे लोक त्यावेळेस आपण बघितलं खूप लोक मेले होते आणि त्या काळातच मला परत कोविड झाला. बापरे. आणि कोविड झाल्याच्या नंतर मी म्हटलं आता पुण्यात थांबणं काही बरं नाही म्हटलं. आपल्याला थोडं वातावरण चांगलं, म्हणजे अहमदनगरला माझा एक मित्र आहे योगेश नाईक म्हणून, ते ॲडव्होकेट आहेत बॉम्बे औरंगाबाद हायकोर्टामध्ये. त्यानं त्याचा बंगला आहे तिथे. तर मी तिथे एकटा राहायचो, म्हणजे बनवून वगैरे ते खायचो तिथे आणि रोज सकाळी व्यायाम करायचो आणि गोळ्या खायचो, फक्त ॲझिथ्रोमायझिन, डोलो 650, त्याच्या पुढे मी कोणतीच गोळी घेतलेली नाही. आणि मी व्यायाम करायचो, मी खचलेलोच नाही. म्हणजे सकाळी अर्धा 1 तास म्हणजे चालणं वरच्यावरही आणि संध्याकाळी चालणं आणि जेवण प्रॉपर करणं आणि फळं जास्त खाणं. दवाखान्यात कुठं गेलो नाही, काही नाही, त्याच्यातून ऑटोमॅटिक बरा झालो. म्हणजे कोविड तुम्ही जसा नेला, याच्यामध्ये आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ही सगळी उपचार पद्धती वगैरे तुम्ही घेतली, त्यातनं बरे होत होतात, चौथ्यावरून तुम्ही दुसऱ्या स्टेजमध्ये आलात. पण कॅन्सर पेशंट्सला आणखी एक समस्या असते, याला खर्च खूप होतो. तुम्हाला या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही पण एक साधारण पार्श्वभूमीचे खेडेगावात, नांदेड जिल्हा तुमचं गाव आहे, तर तुम्ही ते खर्चाचं कसं मॅनेज केलं? कारण कॅन्सरमध्ये लोक खर्च करण्याची क्षमता नसल्यामुळे अनेक जण जीव सोडतात. खर्च म्हणजे मी घरून थोडा आहे चांगला, म्हणजे आमची पळळीला वीटभट्टी वगैरे होती. त्याच्यानंतर घरी वडील कॉन्ट्रॅक्टर आहेत, शेती पण आहे. म्हणजे जे काही खर्चाचं जे आहे ते वडिलांनी मॅनेज केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे गरीब पेशंट म्हणतात की आमच्याकडे कॅन्सर हा शब्द मुळात आपण ऐकला तर त्याला खूप खर्च असा वाटतो, पण मुळात ते काहीच नाही. म्हणजे तुम्हाला चांगल्या वेळेवर हॉस्पिटल भेटलं, म्हणजे आशियातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल जर कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी जे असेल तर ते टाटा हॉस्पिटल मुंबई. तिथे पेशंटची कॅटेगरी वाईज असतं. एक प्रायव्हेट पेशंट असतात, जनरल पेशंट असतात, नंतर एक एनसी म्हणून एक कॅटेगरी असते की ते ट्रस्ट अकाउंट असतं पेशंटचं. म्हणजे एकदम गरीब पेशंट जे असतात त्यांना म्हणजे ट्रस्टवाले मदत सुद्धा करतात. ज्यावेळेस मला डॉक्टरांनी जे माझा काही खर्च सांगितला होता, तर मी मिनिमम 15-1 दिवसामध्ये 8 लाख रुपये मी गोळा केले होते वेगवेगळ्या संस्थेकडनं. त्याच्यातनं सीएम फंड असो, सीएम फंड मी काढताना ओमप्रकाश शेट्टे सर त्यांनी खूप मला मदत केली. म्हणजे माझं वय बघितलं त्यांनी, अरे यार याला 18व्या वर्षी कॅन्सर झाला आणि हा स्वतः फाईल घेऊन येतो माझ्याकडे. म्हणजे पिशवी लावलेली त्यांना मी रडलो त्यांच्या समोर. सर म्हटलं माझ्याकडे पैसे नाहीत म्हटलं सर ट्रीटमेंटसाठी, तुम्ही जर मदत केली तर. त्यांना मी डायरेक्ट अशी पिशवी काढली आणि दाखवली, सर हे बघा सर ही पिशवी आहे म्हटलं, हे माझं इतकं ऑपरेशन आता माझं डॉक्टर करणार आहेत, वाचेल नाही वाचेल ते मला नाही माहित, पण मला तुमच्याकडनं मदत हवी म्हटलं. त्यांनी माझी 8 दिवसात सर फाईल मंजूर केली. डायरेक्ट अकाउंटला पैसे आले. त्याच्यानंतर त्यावेळेस राजीव सातो म्हणून MP होते आपले काँग्रेसचे, हिंगोलीचे होते ते, म्हणजे मी त्या मतदारसंघातला. म्हणजे मी त्यांना फोन केला, सर म्हणलं असं असं आहे तर मला तुमचं ते रिकमेंडेशनचं पत्र पाहिजे. त्यांनी त्यांच्या PA ला सांगून मला हिंगोलीला बोलून पत्र तयार करून देऊन, दिल्लीला मी ज्यावेळेस त्यांना भेटायला गेलो होतो, सर असा असा विषय आहे, तर त्यांनी मला पूर्ण तिथं मदत केली. मी डायरेक्ट PM ते पत्र, ते म्हटलं की हे डायरेक्ट देता येत नाही, तर आपल्याला ते पोस्टाने पाठवावं लागतं. मग ते पोस्टाने पाठवलं आणि त्याच्याकडनं मला 2 लाख रुपये भेटले. म्हणजे नंतर आपलं सिद्धिविनायक मंदिर असो, जोगेश्वरी मंदिर, म्हणजे वेगवेगळ्या ट्रस्ट आहेत. प्रत्येकाने कोणी 50,000, कोणी 20,000, कोणी 15,000, कोणी 5,000, म्हणजे असे मी मुळात 7-8 लाख रुपये गोळा केलो. स्वतःच फिरलो मी. म्हणजे लोकलनी फिरायचं, कधी टॅक्सी केली, कधी लोकलनी, सगळं फिरून मी स्वतः. म्हणजे सलमान खानचे वडील असतात, ते दर शुक्रवारी 10,000 रुपये ते देतात. मी 10,000 रुपये सुद्धा सोडलेले नाहीत सर. देतात ना. मी सकाळी लाईनीमध्ये 4 वाजता लागलो आणि 10 वाजता माझा नंबर आला, त्यांनी डायरेक्ट 11,000चा मला चेक दिला. म्हणजे ते वाटतं 4ला लाईनला लागला, पिशवी वगैरे घेऊन सगळं. त्यावेळेस तर किमोथेरपी चालू असायची माझी. तर मी फिरून मग त्यांनी पैसे, मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी मदत मिळाली. म्हणजे आर्थिक गोष्टीवरती मात केली जाऊ शकते. हो, आर्थिक गोष्ट ही काहीच नाही सर. म्हणजे तुमची जर इच्छा असेल ट्रीटमेंट घ्यायची, तुम्हाला काहीच पैसे लागत नाही. फक्त तुम्हाला टाटा हॉस्पिटलला जायचं आहे, तिथं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि तुमचं पूर्ण ट्रीटमेंट होईल. आणि भारतात म्हणजे तुमचा याच्यावर सगळा अभ्यास झाला असेल, टाटा व्यतिरिक्त महाराष्ट्रात किंवा इतर ठिकाणी चांगले हॉस्पिटल्स आहेत म्हणजे कॅन्सरवर डिटेक्ट करण्यासाठी ऍटलीस्ट मदत होते? असे डिटेक्ट करणारे म्हणजे कोलोनोस्कोपी ज्यावेळेस तुम्ही करतात ना, त्यावेळेस तुमच्या काही सेल काढल्या जातात. त्या सेल मग तुम्हाला
लॅबमध्ये पाठवल्या जातात. नांदेडमध्ये तर ती लॅबच नव्हती, ती होती औरंगाबादला. मला डॉक्टर म्हटले की त्या औरंगाबादला बजाज हॉस्पिटलला कुठेतरी पाठवावं लागेल, त्याचे 3-4 दिवसांनी रिपोर्ट येतील. मी म्हटलं यांच्याकडनं जर मी आता जर 2-3 ऑपरेशन जर केले तर मग पुढे चालून मला अजून करावं लागतील, म्हणून मी नांदेडमध्ये तर काही केलंच नाही. मग डायरेक्ट मला हैदराबादला जावं लागेल. आणि त्यावेळेस मला काही कॅन्सर होता असं माहित नव्हतं, पण महाराष्ट्रात तर एकमेव एक टाटा हॉस्पिटल ते एकच कॅन्सरचं हॉस्पिटल आहे. त्याच्यानंतर मला नाहीच सर दुसरं नाही. मग या काळात तुमची लाईफस्टाईल कशी असायची? म्हणजे राहणं खाणं तुम्हाला तर कळलं होतं की आता आपल्या आयुष्यातले कमीच दिवस उरलेत, मग एन्जॉय करू. मग तुम्ही लाईफस्टाईल कशी जगलं? म्हणजे ज्यावेळेस मला कळालं 3 महिने राहिलेत, त्यावेळेस मुळात मी मनोरमा आमदार निवास आहे आपलं, म्हणजे आमच्या प्रदीप नाईक म्हणून आमदार होते, ते वडिलांचे ओळखीचे होते, तर त्यांनी माझ्या तिथं राहण्याची सोय केली होती. तर म्हणजे मी रोज ट्रीटमेंट वगैरे ते घेऊन यायचो आणि संध्याकाळी नरिमन पॉईंटवर मी फिरायचो. मग असं इच्छाशक्ती व्हायची की असं वाटलं, म्हणजे मनात आलं ते केलं मी. म्हणजे एका दिवशी वाटलं चला ओबेरॉय हॉटेल तिथं समोरच होतं, चला आज ओबेरॉयला जेवायचं. गेलो ओबेरॉयला जेवलो. त्याच्यानंतर आपला 2008चा जो हल्ला झाला ते लिओपॉल्ड कॅफे म्हणून काहीतरी फेमस होतं, तर चला आपण तिथं कॉफी पिऊन यायची एक दिवस. तर तिथं कॉफी पिली. त्याच्यानंतर ताजचं मला खूप अट्रॅक्शन होतं की चला आपण ताजला जेवण करू. ऐकलेलं होतं नेहमी, म्हणजे आपल्या गावाकडे कसं असतं ताज हॉटेलला खूप मोठं मानतात. तर म्हणजे मी हाफ पॅन्टवर, म्हणजे पूर्ण कपडे काही त्यावेळेस अलाउड नव्हते, पांढरे कपडे आपले एकदम नॉर्मल आणि हे हाफ पॅन्ट घालून डायरेक्ट 5 स्टार हॉटेलमध्ये मी जाऊन जेवण सुद्धा करून आलेलो आहे. आणि ते सगळं आणि हे सगळं ट्रीटमेंट असताना म्हणजे किमोथेरपी वगैरे ते घेऊन मी काय करायचो, पुण्याला कॉलेजला यायचो. कॉलेजला येऊन म्हणजे हॉस्टेलला राहायचं माझं सगळं चालू होतं ते. तर त्याच्यामध्ये मला आवड होती ट्रेकिंगची. तर म्हणजे मी याच काळामध्ये म्हणजे 2016 ते 2019-20 पर्यंत मी कमीत कमी 25 गड किल्ल्यांवर मी ट्रेकिंग केलेली आहे. आणि त्याच्यातला एक खूप अनुभव म्हणजे माझ्या पोटाला बॅग असताना, म्हणजे माझं वजन एक 40-45 किलो वजन झालं होतं. तर एक अभिजित पाखरे म्हणून माझा मित्र आहे, तर आम्ही दोघे जणे कळसुबाईला, म्हणजे इथनं सकाळी बाईक चालवत आम्ही कळसुबाईच्या पायथ्याशी गेलो आणि तिथनं म्हणजे पूर्ण ट्रेकिंग करणं, म्हणजे ते 4-5 तास चालणं. तो अभिजित म्हणायचा अरे मी थकलो नाही, पिशवी लावून पिशवी लावून, म्हणजे त्याच्यात हे काय पिशवी लावून, म्हणजे मी असं नॉर्मली चालायचो. अभिजित अरे मला दम लागला मी थांबतो इथं, अरे नको म्हटलं चाल सोबत. त्याला मी असं जबरदस्ती घेऊन गेलेलो, म्हणजे लिटरली, म्हणजे मी त्याला सगळं. आणि वरती म्हणजे एक अशी एक स्टेज होती की ते पायऱ्या लोखंडाच्या वगैरे, तिथं माकड वगैरे ते सगळे असायचे. त्यांनी माझी बॅग बघितली होती माकडांनी. तर ते एक जण असं माकड आलता म्हणजे अशी ओढण्यासाठी, तर ते अभिजितनं त्यांना दगड मारून त्यांना हे केलं. म्हणजे विचार करा, ही बॅग घेऊन तुम्ही सगळी कळसुबाई चढता, त्याच्यानंतर थांबून परत खाली येता आणि परत तुम्ही 218 किलोमीटर गाडी चालून पुण्याला येता. म्हणजे त्याच्यामध्ये मला फिरण्याची खूप आवड मुळातच. म्हणजे पूर्ण ट्रेकिंग केली. त्याच्यानंतर मी पूर्ण नॉर्थ ईस्ट फिरायला गेलो होतो, म्हणजे आग्रा असो, त्याच्यानंतर बंदीपूर नॅशनल पार्क कर्नाटकचं, उटी, त्याच्यानंतर दिल्लीमध्ये. आणि याच काळामध्ये मला परेड बघण्याची खूप इच्छा होती. म्हणजे आपला 26 जानेवारीचा जो माझे इंडिया डेची परेड, माझे जे दाजी आहेत ते आर्मीमध्ये आहेत, तर 3 वर्ष मी कंटिन्यू मी ते परेड बघायला जायचो. ते मला तिकीट काढून द्यायचे आणि बॅग असताना बरं का, म्हणजे तितक्या याच्यामध्ये मी तिथं बघण्यासाठी जायचो. आणि तुम्ही जे डाएटचं विचारलं, तर डाएटमध्ये मी डॉक्टरांनी जे सांगितलं, म्हणजे गावाकडे असायचो, सकाळी उठलं, आईला सकाळी 6 वाजता पिठलं भाकरी बनवायला सांगायचं. पिठलं भाकरी सकाळी खाल्लं, लगेच मग 1-2 तासांनी पनीर, म्हणजे खूप हे असायचं, तर पनीर उकडून खायचो, भाजी वगैरे नाही, ते उकडून दुधात टाकून ते पनीर खायचं. नंतर रोज 2 ते 3 मी डाळिंब खायचो. म्हणजे दुपारी आई म्हणजे ते सोलूनच, म्हणजे मी म्हंटल आई मला डाळिंब खायचं, लगेच आईनं आणून ते दिलंच. म्हणजे विचार करा, आई सकाळी 4 वाजता उठून सकाळी मला 6 वाजता सकाळी पिठलं भाकरी ते सगळं बनवून द्यायची, ते माझ्या मुलाला खायचं. म्हणजे म्हणजे डाएट जे डॉक्टरांनी जितकं मला इसेन्शियल वाटलं मी तितकं केलं. आणि मी जर खूपच असं प्रॉपर डाएट पहिल्याने गेलो असतो, मला नाही वाटत की मी राहिलो असतो. आणि लुई किथिनो म्हणून एक तुम्हाला माहित असतील, लुई किथिनो खूप मोठे डायटिशियन आहेत. तर त्यांची पण माझे आशिष प्रेमजी म्हणून माझे मित्र आहेत, तर त्यांनी माझी भेट घालून दिली होती. तर त्यांनी मला विचारलं की तुला 18व्या वर्षी कॅन्सर होऊन तू वाचलाच कसं काय, तुझं डाएट वगैरे काय होतं? काहीच नव्हतं म्हटलं, मी गावाकडे राहायचो, शेताने फिरायचो, मग त्याच्यानंतर जेवण जे काही आपलं गावाकडचं आहे तेच, पण त्याच्यामध्ये मी
अंडी खायचो रोज 3-4, त्याच्यानंतर पनीर म्हणजे जे प्रोटीन, ज्या प्रोटीन बेस्ड फूड. प्रोटीन बेस्ड सगळ्यात जास्त प्रोटीन, डाळिंब खायचो, फळे खूप त्याच्यामध्ये खाल्लेले होते. आता या सगळ्या म्हणजे तुमचा सगळा प्रवास पाहून तुम्ही खूप गोष्टी शिकलायत हो. आणि तुम्ही लोकांना त्या शिकवू पण शकता. एखाद्याला जर कॅन्सर डिटेक्ट आहे, त्याला कॅन्सरची भीती आहे, तर अशा माणसाला तुमचा काय मेसेज आहे की त्याने पहिलं नेमकं काय केलं पाहिजे, त्याला जो त्रास होतोय त्याला कसं फेस केलं पाहिजे? कॅन्सर जर म्हटलं तर मुळातच खूप, तुम्ही जर ऐकलं तर तुमच्यावर ते घर कोसळल्यासारखं काहीतरी तुम्हाला वाटेल. म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे माणूसच खचून जातो. कॅन्सरचं नाव ऐकलं की माणूसच खचून जातो. तर मला त्यांना इतकंच म्हणायचं आहे की जो तुमचा जो कॅन्सर आहे ते पहिले बघा किती स्टेजचा आहे, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या स्टेजचा आणि कोणत्या प्रकारचा आहे. म्हणजे मला पोटाचा विकार होता तर तो बऱ्यापैकी नीट होऊ शकतो. मग तुम्हाला काय करायचं आहे की डायरेक्ट तुम्ही टाटा हॉस्पिटलला जा. बाकीकडे तुम्ही कुठेच ट्रीटमेंट घेऊ नका, तुमचे पैसे वायाला जातील. म्हणजे मुळात म्हणजे मी हैदराबादला ऑपरेशन केलं पण त्यांनी जे काही केलं ते प्रॉपरच केलं त्यावेळेस. म्हणजे इलोस्टोमी बॅग वगैरे ते काढली, म्हणजे त्याच्यातच मोशन वगैरे ते माझे त्याच्यातच व्हायचे. तर पण मला त्यांना इतकं सांगायचं आहे की तुमचा कोणत्या प्रकारचा आजार आहे, तुम्ही पैशाची काही चिंता करू नका. तुम्ही एकदा टाटा हॉस्पिटलला तुम्ही पेशंट घेऊन गेलात, तुमचं तिथं 100% आजार जर बरा होत असेल तर तो तुमचा 100% तिथं ते आजार असेल तर ते बराच करणार तुम्हाला. म्हणजे तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रस्ट आहेत, ते तुम्हाला फंडिंग देऊ शकतात. आणि जर तुम्ही जर पेशंटचं जर ट्रस्ट अकाउंट जर असेल तर फॉर एक्झाम्पल जर प्रायव्हेट पेशंटला जर हे करायचं सिटी स्कॅन तर त्याला 12,000 रुपये काहीतरी हे आहेत. जर जनरल पेशंटचं एक कॅटेगरीचे पेशंटचं आहे त्याला 4,000 लागतात. आणि एक ट्रस्टचं अकाउंट असतं पेशंटचं, त्याला काही 1,000-1,200 रुपये लागतात. बघा, एकच टेस्ट करायची आहे त्याला 3 रेट वेगवेगळे आहेत. म्हणजे जे गरीबातला गरीब व्यक्ती तिथे उपचार घेऊ शकतो. या कॅन्सरच्या सगळ्या प्रवासानंतर म्हणजे कॅन्सर नंतरचं आयुष्य खूप कमी जणांना पाहायला मिळतं. हो. आणि त्यांचे अनुभवी खूप कमी जणांकडून ऐकायला मिळतात. पण तुमचं कॅन्सर नंतरचं आयुष्य कसं आहे? आता तो पूर्णपणे बरा झालाय का? तुमच्या ज्या सर्जरी झाल्यात त्याचा काही त्रास होतोय का? किंवा आणखी तुम्हाला कसले उपचार घ्यावे लागतात का? म्हणजे एक वाक्य मला बोलायचं आहे की आय एम लिव्हिंग ऑन बॉरोड टाईम. म्हणजे खूप आधीपासून म्हणजे 2-3 वर्षापूर्वीच म्हटलं, ही जे मी आयुष्य जगतोय ना, हे माझं एक्सेस आयुष्य आहे. हे जे 3 महिने कुठं आणि तुमचे 8 वर्ष कुठे. बरोबर. 3 महिन्यातच मी मरणारा व्यक्ती आज 8 वर्ष जगतो. म्हणून मी जो प्रत्येक मुवमेंट जे आहे ना ते मी आयुष्य जगतो. मला किती जरी त्रास झाला, काही झाला, ठीक आहे, आपल्याला काहीतरी बरं काहीतरी आयुष्यात पुढं घडतच राहील. आणि ते सगळं माझ्याकडे होतच राहिलं. मी BA केलं फर्ग्युसनमधनं, त्याच्यानंतर MA केलं, त्याच्यानंतर सेट नेट जे इकॉनॉमिक्समध्ये ती पण पास केलं. आणि आज मी वयाच्या 27व्या वर्षी मला PhD सुद्धा आवड झालेली आहे. आणि तुम्ही आता प्राध्यापक आणि मी नेसवाडिया कॉलेजला तिथं प्राध्यापक म्हणून सध्या मी कार्यरत आहे. कॅन्सर झालेल्या पेशंटच्या वगैरे संपर्कात असतात काही? हा, म्हणजे मला तिथं बोलवतात म्हणजे माझे अनुभव सांगण्यासाठी. जे इलोस्टोमी बॅग हा खूप महत्वाचा भाग आहे की त्याच्यामध्ये तुमचे मोशन वगैरे ते होतात. आणि ही बॅग लावली म्हणजे कसं अर्धे पेशंट तिथंच घायल होतात बऱ्यापैकी. तर मी त्यांना मोटिवेशनल म्हणून मी टाटा हॉस्पिटलमधनं मला कॉल येतो की सर तुम्ही या, म्हणजे त्यांना सांगा. म्हणजे मी तिथं गेलं की म्हणजे वेगवेगळ्या पेशंटचे मी कॉन्टॅक्ट करायचो. म्हणजे मी त्यांना भेटायचो, हे बघा माझ्या पोटाला अशी बॅग आहे, ही आता 2 महिन्यापूर्वीच बसवलेली आहे. आता हे पुढच्या डॉक्टरांनी सांगितलं की 3 महिन्यानंतर ते काढणार आहेत. पण मुळात ती माझ्या पोटाला ती 1.5 वर्षापासून होती. म्हणजे मी त्यांना सांगतो, हे बघा मी बॅग घेऊन मी ट्रेकिंगला गेलो, पूर्ण भारत फिरलो. म्हणजे तुम्हाला काहीच नाही करायचं आहे तिथं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस त्यांना ऊर्जा देता जगण्याची, की म्हणजे मी उदाहरण आहे ना तिथं की मी बॅग घेऊन जगत होतो. तुमच्या पोटाला ती बॅग येणार आहे पण माझी ऑलरेडी बॅग आहे. मी ती बॅग घेऊन मी सगळीकडे पूर्ण भारत फिरलो, सगळे ट्रेकिंग केले. मी त्यांना तसं सांगायचो की ही बॅग आली म्हणजे तुम्हाला काहीच होत नाही, तुम्ही जे तुमचं नॉर्मल आयुष्य आहे ते तुम्ही जगू शकता. म्हणजे कॅन्सर मधून बरं झाल्यानंतर तुम्ही आता जगातलं सर्वात पुण्यवान काम लोकांना आयुष्य देण्याचं करताय. हो, म्हणजे मी जे काही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये येतात मी त्यांना सगळ्यांना मी मदत करत असतो की असं आहे. एक युनुस सईद म्हणून मित्र आहे, माझे सिनियर होता तो आम्हाला, की मला त्याचा अचानक फोन आला होता. म्हणजे त्याची गोष्ट मला सांगू वाटते की निशांत मला असं झालेलं आहे, मला शिवानी वगैरे मैत्री तिच्याकडनं कळाले की तुला पण कॅन्सर होता. म्हणजे विचार करा, आम्ही एकाच कॉलेजमध्ये 3 वर्ष शिकलो, त्याला सुद्धा मला कॅन्सर होता म्हणून माहित नव्हतं.
त्याला कोणीतरी सांगितलं की मला कॅन्सर झाला, म्हणजे मी इतकं सांगितलं नव्हतं कुणाला, की जे तुम्ही म्हणता की का नाही सांगितलं, ते सिंपती नको होती मला त्याच्यामुळे. मग मी त्याला सांगितलं की तू असं असं टाटा हॉस्पिटल आहे की तिथे तू जा आणि तू तिथं बरा होशील. ते म्हटले माझ्याकडे पैसे वगैरे ते काहीच नाही, तू काहीच काळजी करू नको. मी माझ्या स्वतःच्या याच्याने 2 दिवस मी मुंबईला गेलो त्याच्यासोबत. त्याला मी फाईल वगैरे ते तयार करून दिली की हे बघ, हे असं असं आहे, तुला इथं इथं असं जावं लागेल आणि आता तू इथं ट्रीटमेंट घे. आणि तो आज जिवंत आहे. म्हणजे ते मला असं भारी चांगलं वाटतं की आपल्यामुळं आपण कोणीतरी जगतोय. म्हणजे असे 7-8 पेशंटला तर मी मदत केली आणि ते आज जिवंत आहे. तर हे जग आशेवर जिवंत आहे, म्हणजे होप या एका शब्दावरती जग जिवंत आहे. यांच्यात ती होप होती, ती आशा होती, म्हणून ते आज जिवंत आहे, ते लढले. युवराज सिंगला, क्रिकेटरला कॅन्सर झाला होता, तुम्हाला माहिती असेल, वर्ल्ड कप नंतर 2011च्या दुसऱ्या स्टेजचा होता. अमेरिकेत उपचार घेतल्यानंतर तो बरा झाला. अभिनेत्री सोनाली बेंद्रेला सुद्धा कॅन्सर झाला होता. अगदी प्रायमरी स्टेजला डिटेक्ट झाल्यामुळे त्या बऱ्या झाल्या. म्हणजे कॅन्सरमुळे दिग्गजांचं निधन झालेलं तुम्ही ऐकलं असेल. ऋषी कपूर गेले कॅन्सरमुळे. इरफान, जे अभिनेते होते इरफान खान, ते कॅन्सरमुळे गेले. या माणसांकडे काय नव्हतं, कुठेही उपचार करण्याची क्षमता होती, पण ते थकले, कारण कॅन्सर शेवटच्या स्टेजला गेला होता. पण निशांत चव्हाण यांचा कॅन्सर 4थ्या स्टेजला, म्हणजे शेवटच्या स्टेजला असून सुद्धा आशेवर ते जिवंत राहिले की चला 3 महिन्याचं तरी माझ्याकडे आयुष्य आहे, एवढं तरी जगून घेऊ. नंतर ते वाढलं, वर्षभरावर गेलं, चला वर्षभर तरी जगू. आणि आज 8-10 वर्ष झाले, कॅन्सरचे सेल त्यांच्या शरीरातनं पूर्णपणे बाहेर पडलेत, ते कॅन्सर फ्री झालेत. पण एकच आहे की त्यांचं आता लिव्हर त्या सगळ्या केमोथेरपीमुळे डॅमेज झालंय. ते लिव्हरची ट्रीटमेंट त्यांना भविष्यात कदाचित घ्यावी लागू शकते, कारण लिव्हर डॅमेज झाल्यामुळे एक गोष्ट त्यांची, कारण काहीतरी कमवायचं तर काहीतरी तुम्हाला गमवायचं आहेच, त्यामुळे ते लिव्हरला त्यांचा त्रास झाला. शरीरातले अनावश्यक पार्ट त्यांचे काढून टाकण्यात आले या सगळ्या सर्जरीमध्ये. तर ही कॅन्सर पेशंटची एक जर्नी आहे. अर्थातच अनेकांसाठी ती प्रेरणादायी ठरू शकते आणि मार्गदर्शन करणारी सुद्धा ठरू शकते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा, गरजू लोकांपर्यंत जरूर पोचवा. तुमचं मतही कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओत आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटू नव्या मुलाखतीत, नव्या व्हिडिओत.